रामराम शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर मुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023च्या 75% पीक विमा वाटप संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे 16 जिल्ह्यांमध्ये उर्वरित 75% पीक विमा वाटप सुरू झाले आहे। तर शेतकरी बांधवांनो, ते जिल्हे कोणते आहेत, तर शेतकरी संख्या किती आहे, हेक्टरी पीक विमा 2023चा खरीप हंगामचा वाटप किती सुरू आहे, तर त्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर ते शेतकरी बांधवांनो, खरीप हंगाम 2023च्या 25% पीक विमा हा वाटप बहुतांश जिल्ह्यांमध्ये झालेला आहे। तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये 75% पीक विमा वाटप जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत पूर्ण होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, सध्या 16 जिल्ह्यांमध्ये 75% पीक विम्याचं वाटप सुरू आहे। तर ते 16 जिल्हे कोणते आहेत, तर किती शेतकरी बांधवांना 75% पीक विम्याचं वाटप होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, तर राज्यातील पहिल्या टप्प्यामध्ये 1700 कोटी रुपयाचा 25% पीक विम्याचं वाटप झालेलं आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, 35 लाख शेतकरी बांधवांना 1700 कोटी रुपयाच्या पीक विम्याचं वाटप झालेलं आहे। तर शेतकरी बांधवांनो, आता नव्यानं वाटप सुरू आहे। तर ते जिल्हे कोणते, शेतकरी संख्या किती आहे, तर पाहूया आपण। तर पहिला जिल्हा आहे तर नाशिक जिल्ह्यातील 4,50,000 शेतकरी बांधवांना 166 कोटी 74 लाख रुपयाचा दुसऱ्या टप्प्यामध्ये 75% पीक विम्याचं वाटप सुरू आहे। तर शेतकरी बांधव, दुसरा जिल्हा आहे अहमदनगर, अहिल्यानगर, तर 2,31,500 शेतकरी बांधवांना 167 कोटी 28 लाख रुपयाचा दुसऱ्या टप्प्यामध्ये 75% पीक विम्याचं वाटप सुरू आहे। तर तिसरा जिल्हा आहे जळगाव जिल्ह्यातील 16,921 शेतकरी बांधवांसाठी 4 कोटी 88 लाख रुपयाचा दुसऱ्या टप्प्यामध्ये पीक विमा वाटप सुरू आहे। तर जुलै महिन्याच्या शेवटीपर्यंत या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विमा वाटप होणार आहे। तर तिसरा जिल्हा आहे सोलापूर जिल्ह्यातील 1,82,000 शेतकरी बांधवांसाठी 111 कोटी 41 लाख रुपयाचा पीक विमा वाटप सुरू आहे। तर त्यानंतरचा जिल्हा आहे सातारा जिल्ह्यातील 40,400 शेतकरी बांधवांसाठी 7 कोटी रुपयाचा 75% पीक विम्याचं वाटप सुरू आहे। तर त्यानंतरचा जिल्हा आहे सांगली जिल्ह्यातील 98,000 शेतकरी बांधवांसाठी 22 कोटी 4 लाख रुपयाचा 75% पीक विम्याचं वाटप सुरू आहे। तर त्यानंतरचा जिल्हा आहे बीड जिल्ह्यातील 7,70,000 शेतकरी बांधवांसाठी 240 कोटी रुपयाच्या पीक विम्याचं वाटप सुरू आहे। तर त्यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्ह्यातील 36,358 शेतकरी बांधवांसाठी 18 कोटी 39 लाख रुपये। तर त्यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव जिल्ह्यातील 4,98,000 शेतकरी बांधवांसाठी 218 कोटी रुपये। तर त्यानंतरचा जिल्हा आहे अकोला जिल्ह्यातील 1,77,000 शेतकरी बांधवांसाठी 97 कोटी रुपयाच्या 75% पीक विम्याचं वाटप सुरू आहे। तर त्यानंतरचा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील 300 शेतकरी बांधवांसाठी 13 लाख रुपये। तर त्यानंतरचा जिल्हा आहे अमरावती जिल्ह्यातील 10,265 शेतकरी बांधवांसाठी 8 लाख रुपये। तर त्यानंतरचा जिल्हा आहे लातूर जिल्ह्यातील 2,19,000 शेतकरी बांधवांसाठी 250 कोटी रुपये। तर त्यानंतरचा जिल्हा नागपूर जिल्ह्यातील 67,000 शेतकरी बांधवांसाठी 52 कोटी 22 लाख रुपये। तर त्यानंतरचा जिल्हा आहे परभणी जिल्ह्यातील 4,40,000 शेतकरी बांधवांसाठी 206 कोटी। तर त्यानंतरचा जिल्हा आहे जालना जिल्ह्यातील 3,70,000 शेतकरी बांधवांसाठी 170 कोटी रुपयाचा 75% पीक विम्याचं वाटप सुरू आहे। तर शेतकरी बांधवांनो, 16 जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप झालेलं होतं। आता उर्वरित जो 75% पीक विमा आहे, तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जुलै महिन्याच्या शेवटीपर्यंत जमा होणार आहे। तर वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे। तर शेतकरी बांधवांनो, आपण आपले बँक खाते चेक करू शकता की आपण पीक विम्यासाठी कोणत्या बँकेचं खातं दिलं होतं। तर त्या बँक खात्यामध्ये 75% पीक विम्याचं वाटप सुरू आहे। तर हेक्टरी 22,500 पासून ते वरीत 40,000 रुपयापर्यंत 75% पीक विम्याचं वाटप सोयाबीन कापूस या पिकासाठी वाटप सुरू आहे। तर शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा मी 16 जिल्हे सांगतो आपल्याला। नाशिक आहे, अहमदनगर आहे, जळगाव आहे, सोलापूर, सातारा, सांगली, बीड, बुलढाणा, धाराशिव, अकोला, कोल्हापूर, जालना, परभणी, नागपूर, लातूर, अमरावती। तर या जिल्ह्यामध्ये 16 जिल्ह्यामध्ये 75% पीक विम्याचं वाटप उर्वरित खरीप हंगाम 2023 मधील शेतकरी बांधवांसाठी वाटप सुरू आहे। तर शेतकरी बांधवांनो, आपण आपले बँक खाते चेक करा, आपण कोणत्या बँकेमध्ये पीक विम्यासाठी कोणत्या बँकेचं अकाउंट दिलं होतं, त्या बँक खात्यामध्ये 75% पीक विम्याचं वाटप सुरू आहे। तर शेतकरी बांधवांनो, हे होतं खरीप हंगाम 2023च्या
75% पीक विम्या संदर्भात 16 जिल्ह्यामध्ये 75% पीक विमा वाटप सुरू आहे। तर त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला। तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। चला तर शेतकरी बांधवांनो, तुर्तास इथं थांबतो, तुमची रजा घेतो, तोपर्यंत धन्यवाद।